Hello, folks. Welcome back to The Comfort Code. I know it was a long vacation kind of scene, but we are back, okay? And this is our episode number 9. As I promised, that I will be back with the podcast and with good insights and with very exciting human beings sitting beside me. So, yes, without any further ado, let's go and see who we got today. So, come with me. So, here we are. And guess who we have today? Do you know his name? Do you know? If you know, please comment down below. He is Akash Parab, and let's listen more from him. So introduce yourself. हॅलो, माझं नाव आकाश परब आणि आय एम अ व्हेरी स्मॉल कंटेंट क्रिएटर हूज ऑन हिज पीक. आता चालू केले माझी कंटेंट क्रिएटिंग लाईफ मी. सो आय एम प्रोफेशनली आय एम अन ॲक्टर ऑल्सो. नाटकात कामं करतो अँड आय एम करंटली वर्किंग in Goa Dabolim Airport as an operator, and it's been 2 years I'm doing this. Yeah, I started 2 years ago content creating, and everything is going good. Okay, we'll know more about your backstory. How did you come into this? So what was, how did it start 2 years before? What was your education? How did you go into influencing, or maybe whatever you thought, content creation? Content creation was nothing like I was not knowing about it. It all started in 7th standard, my acting career. Okay, my acting so your acting career was the first thing. Okay. When I was in 7th standard, like आमच्या स्कूलान सर एक सर असले art sir, and in fun he just told us that Akash and so and so children, let's play some drama, let's do a drama skater. Okay, good. And we were scared. लोग क्या कहेंगे and मजाक बनेगा. And after that आम्ही ते नाटक केलं. एक छोटंसं स्किट होते 5-10 मिनिटाचं आणि आमच्या स्कूलमध्येच होतं. सो टीचर्सना भरपूर आवडलं ते. तिकडून मला डोक्यात आलं की अरे करू शकतो. People are loving it, yeah, like appreciating that you are doing good. So from then स्कूलमध्ये नाटकामध्ये भाग घ्यायचा, एकांकिका करायच्या, मोनोलॉग्स करायच्या. नाटक असली की सर स्वतः बोलवायचे की आकाश तू नाटक बसव, हे जरासं काहीतरी लिहिलं तर मी लिहिले तू बसव. सो तसं वर्कशॉप्स अटेंड करायच्या स्कूलमधून, कॉम्पिटिशन्सला जायचं कला अकादमीमध्ये. सो तिकडून चालू झालं. मग आमचा जे लक्ष्मीनारायण देऊळ आहे सऱ्यावरती, तिकडे पण जे उत्सव असतो तिकडे पण आम्ही नाटकात काम केले मी. मग कणकवलीमध्ये जी स्पर्धा असते, एकांकिका स्पर्धा होते, तिकडे पण आमची एक छोटीशी टीम गेले. प्रेरणा थिएटर्स म्हणून ती टीम आहे, त्याच्यात आहे मी. सो ती टीम मला घेऊन गेलेली तिकडे, पूर्ण ग्रुप आमचा. सो इकडे माझी चालू होते ॲक्टिंगची पूर्ण लाईफ. आय एम इनटू ॲक्टिंग. सो आम्ही ऍक्टिंग बद्दल बोलतो तेव्हा लोकांच्या ना जास्त करून मनात फक्त ते हिरो हिरोईन अँड बॉलिवूड स्टफ येतं. आम्हाला ऍक्च्युअल जे आमचं लोकल पद्धत असते किंवा आपले जे थिएटर आर्ट्स असतात, जसे आपण स्केट आणि बसवतो तुम्ही, तर ते लोकांपर्यंत ना अजून पोचलेलं नाही. आणि पोचलं पण असेल ना तर आय गेस फक्त ओल्ड एज पीपल किंवा असे तिथे मौजूद असतात बघायला ते ड्रामा. सो हाऊ डू यू फील अबाउट इट? लाईक तू आताही बोलशील आमचे जे जेनझी आहेत, सो कॉल्ड जेनझीज अँड यंगस्टर्स, त्यांना तू आताही सांगशील का की ड्रामा हे जे बॅकग्राऊंड आहे किंवा हे ॲज अ व्हॉट वी से अ हॉबी तुम्ही एक साइड बाय साइड करू शकता, हे तू सजेस्ट करशील का? ऑफकोर्स, येस ऑफकोर्स. हे काय झालंय की आताच्या जनरेशनना ना नाटकं ही बोरिंग वाटतात. ती सिरियस नाटकं असू दे या कुठची, त्यांना ना आमचं आता ही एक सर्कलच असं झालंय की कॉमेडी नाटक असल्यानं तरच जाऊन बसायचं बघायचं कॉमेडी नाटक. बट एक सिरियस नाटक कधी असते ना ते जाऊन बघा एकदा, त्याच्या पाठीमागे एक मेसेज असतो, खूप चांगला मेसेज असतो आणि ऍक्च्युअल इमोशन्स असतात की एक आर्टिस्ट कसा तयार होतो, तो कसा बोलतो, त्याचे एक्सप्रेशन्स काय असतात, त्याच्या भावना काय असतात, सगळं त्या नाटकामध्ये पण एक मेसेज असतो एक लोकांसाठी. एक कोणीही नाटक असंच करत नाही की करायला पाहिजे, त्याच्या पाठीमागे एक मेसेज असतोच. ते मग नाटक सिरियस असू दे, कॉमेडी असू दे, इमोशनल असू दे, everything has a message behind it. Correct. So I'll prefer everyone, आताच्या मुलांना सुद्धा घ्या भाग नाटकांमध्ये. कारण उद्या सकाळी एक संधी अशी पण येते की तुम्हाला बोलवतात लोक
हा, की exactly. नाटकात कामं कशी आमच्या Correct. मोठे मोठे ग्रुप्स येतात तुमच्याकडे. हम्म. मला पण नॉट मोठे ग्रुप्स नाही, बट जे आमचे एक सर आहे त्यांच्याने मला बोलवलेलं की तू माझं एक नाटक बसव म्हणून. त्यांना माझं नाटक एवढं आवडलेलं, एक सरने मला लिटरली सांगितलेलं की आकाशला जरा पाठवा माझ्याकडे बसवायला. त्याला नाटक बसवायला. आणि नाटक हे फक्त एक असं आर्ट आहे ना ज्याच्यात कट नसतात. हा, दॅट्स Awesome. वेअर That is यू all. जस्ट बी युअर ओन. लाईक तुझ्याकडे एक चान्स नसतो, समज तू Second चुकला, chance या नाही. नो सेकंड चान्स. इन मूवीज अँड ऑल यू कॅन कट, सगळं असतं. हा, हॅव अ ब्रेक, Yeah, गो break. हॅव अ टी. आणि ऑन स्टेज इवन इफ यू मिस, त्या पुढच्या माणसाला माहिती असतं की अरे चुकला, आपल्याला पिक करायचं. हा. लोकांना आम्ही दाखवून देत नाही. सो तसं आहे. करेक्ट. अँड व्हॉट इज अबाउट दिस की एक म्हणजे नाटक सुरू व्हायच्या आधी ती 1 घंटा, तिसरी घंटा असं काहीतरी असतं ना? हा, ती आता खूप महिने झाले, मी पण विसरलो. मला आय थिंक 7-8 महिने झाले मी नाटकात एकही काम केलं नाही, बिकॉज ऑफ माय वर्क अँड ऑल. बिझी असतो, मला बोलवतात अजून पण. हॅक्टिक झालं. हा, हेक्टिक झालंय. सो बट ती घंटा म्हणजे पहिली घंटा, तिसऱ्या घंट्यानंतर नाटक चालू होते. ओके, हा. तसंच. सो इट्स अ बेल दॅट 1 घंटा झाली, दुसरी घंटा झाली, आता नाटक चालू होणार. हा. 3rd घंट्यानंतर चालू होते. Okay. And I really appreciate this background, you know, because in this background, I only believe की our tradition things जे आपण असतं म्हणजे जे आपण आधीपासून करत आलोय, आधी तर हे सिनेमा अँड ऑल नव्हते, स्क्रीन्स नव्हते. No. सो व्हॉट डू पीपल यूज टू डू? इट्स दिस थिएटर Yes. आर्ट जे ऍक्च्युअली देर आर नो कट. सो इमॅजिन की तुमचं मेमरी, द ग्रॅस्पिंग जे यु नो असायला पाहिजे पॉवर, दॅट शुड बी मेमरी ऑन पॉवर, हाय. देन युअर एनर्जी शुड बी देअर. 3 तास नाटक करणं इज नॉट अ जोक. इज नॉट अ जोक. आता तुम्हाला एक्झाम्पल देतो की आमचं नाटक, एक कुठचंही नाटक घ्या, आम्ही ते वाचतो, आम्हाला स्क्रिप्ट देतात. आता 3 तासाची असते नाटक, आम्ही वाचतो, बाहेर करतो, तालीम असते. तुम्ही दशावतार, आता जी मूवी पण आली दशावतार जे नाटक करतात ना, त्यांना फक्त स्टोरी सांगतात की तुझा हा रोल आहे, अशी स्टोरी आहे, तुला स्टेजवर जाऊन करायचं आहे. सो त्यांना स्क्रिप्ट देत नाही. सो जस्ट इमॅजिन ते कसं करत असणार. तुझा डायलॉग लगेच माझा डायलॉग, स्टोरी. जस्ट तुला मी कॅरेक्टर दिलाय, तुझा रोल एक राक्षस आहे, राक्षस असेच आहे, ही स्टोरी आहे, अँड ऍट द एंड यू हॅव टू डाय असं काही. तो अपना एक डायलॉग तुम यू प्रिपेअर, यू गो, तुला पाठवलं. अँड दॅट टू ऑथेंटिक डायलॉग, Yes. नॉट लाईक समथिंग एल्स, असं उगाच काहीतरी बोलून टाकलं. आणि टिल टुडे महाराष्ट्रामध्ये दशावतारांना पहिला माणूस म्हणजे जो लोक थांबतात, रात्रभर थांबतात, 2 असू दे, 3 वाजू दे, नाटक लाईक ऑडियन्स असतात. मला पण पर्सनली खूप आवडतं दशावतार, खूप. अँड व्हॉट इज युअर फेवरेट जॉनर? म्हणजे तुला कुठलं जॉनर जास्त आवडतं? इट माइट बी ऍक्शन, हॉरर, और यु नो जे काही नाटकात असतं, कॉमेडी झालं. पर्सनली बघायला गेलं तर मी तरी कॉमेडीज आहे. मला जे रोल भेटले म्हणजे कॉमेडी रोल पण भेटले, बट मला व्हिलनचे रोल, मला कॉमेडी रोल करायला खूप आवडतो, फनी आर्टिस्ट, बट मला भेटलेत व्हिलनचे रोल भेटलेत मला. बट मी बघायला गेलं तर एक फनी इज व्हेरी, म्हणजे मला करायला भरपूर आवडतं मला. बट इवन आय वॉन्ट टू ट्राय. मी एकदा आमचं सरनं सांगितलेलं, काका एक असं नाटक लिहा ज्याच्यात एक पुरुष फिमेल होतो, बाईचा रोल करतो. कारण मग एकटा मित्र पण मला काय यार चांगलं आहे हे, काय बाईचा रोल करतो. बट इट्स व्हेरी डिफिकल्ट टू डू दॅट रोल अँड ऑल्सो. ते ट्राय करायला पाहिजे मला एकदा, अँड डेफिनेटली आय ट्राय इट. बाईचा रोल कसा करायचा असतो, बिकॉज इट्स नॉट इझी. इट इज नॉट It's इझी. not easy. You have to change your voice tone and everything. For a male body, it's not easy It's to not easy. You know, quickly be a woman. Yeah. Especially जे so called आजकाल मेन्स आहेत, हा. यु नो सोसायटीमध्ये. सो त्यासाठी केवढं टॅलेंट लागत असेल ना. आय हॅव सीन सो मेनी मराठी नाटक वेअर दे टेक मराठी, आय मीन दिस वुमेन अटायर. Yeah. जसं आपली एक मूवी आहे ना, बनवा बनवी, बनवा-बनवी. त्यात ते जे आय स्वेअर जे घेतलंय त्यांनी, Too good. द वे दे वर्कड ऑन इट इज Yeah. ऑसम. खरंच ऑसम. विच यु नो थिएटर आर्ट और कोणता नाटक तुझा फेवरेट आहे आजपर्यंत? इट माइट बी महाराष्ट्राचं किंवा गोव्याचं. नटसम्राट. नटसम्राट. हे नाटक बघा, हो. टू गुड. ऍक्च्युली देर इज वन मोर नाटक विच आय लव्ह. मी बघितलेलं एकदा, ह्याच्यावरच बघितलं मी आजपर्यंत नाटक. टू बी ऑनेस्ट
मी पण कधी खूप कमी बघितलं? नाटकं बघितले. हे मी नटसम्राट एकदा बघितलेलं, आता मी पण स्टोरी जरा झालं, बट परत एकदा बघायचा मला नटसम्राट. तुम्ही किती वेळा बघितलं ना, विल सी इट अगेन. तुम्हाला तेच वाटेल की परत बघावं असं नाटक. खूप चांगलं नाटक आहे. आय वुड सजेस्ट वन मोर. म्हणजे ते कॉमेडी आहे बट इट्स गुड. आपलं श्रीमंत दामोदर पंत ते एक नाटक आहे, ते बघून बघा. इट इज कूल, व्हेरी नाईस. खूप कॉमेडी आहे, म्हणजे सिरियसली खूप कॉमेडी. त्याच्यानंतर त्याची मूवी पण झाली, बट जे मजा नाटकात आहे नाटकात ना आहे ती ती मूवीत नाहीये. बिकॉज ऑब्वियसली यू नो की ते कट्स एंड ऑल आहे, Cuts बट and all, एक everything. साथ जो हाँ. चलते हैं ना वो बोलते हैं नाटक में, इट इज ऑसम. ऑसम. खूप चांगलं असतं नाटक. तरी मला आता लिटरली पाहिजे की कधी नाटकात भाग घेऊ. आय एम जस्ट वेटिंग फॉर दॅट. किती महिन्याची तालीम असते तशी? डिपेंड्स. आम्हाला कधी कधी टाइम, मला एकदा बोलवलेलं नाटकात, पण आय थिंक 15 दिवसात नाटक होतं आणि मला ते करायला पाहिजे. आणि माझा पण रोल जास्त नव्हता, बट स्टील माझं कसं आहे, मी काय करतो, पहिली आमच्या सरना सांगतो, सर जे माझं आहे ना ते जरा मला वाचून दाखवा, माझा डायलॉग कसा घ्यायचा आहे मला काय. मग मी ते वाचतो. मग मला अंडरस्टँड करायला पाहिजे की पुरी. आणि असं नाही की माझाच रोल वाचायचा आहे, मला पूर्ण पहिली नाटक वाचायचं आहे. अगोदर मला स्टोरी कळायला पाहिजे की मी काय करतोय त्या नाटकात, करेक्ट. माझा त्याच्यात रोल काय. ओके, सो ते वाचायचं पूर्ण स्टोरी. मग आपला काय आहे ते वाचायचं. मग यू हॅव टू मेक युअर कॅरेक्टर. आपल्या कॅरेक्टर झोन मध्ये जायचं, एक झोन घेऊन यायचा, कॅरेक्टर पकडायचं एक. मग तो कॅरेक्टर घेऊन चालायचं. त्या समज 3 तास नाटक तरी असलं, तो कॅरेक्टर घेऊन चालायचं त्याच कॅरेक्टर. हा, त्याच कॅरेक्टर मध्ये राहून ऍक्च्युली. आणि मी असं ऐकलं पण आहे की थोडे जे नाटक करणारे जे कलाकार आहेत ना, ते एकदा जर त्या कॅरेक्टर मध्ये घुसले की त्यांना बाहेर येणं पण तेवढं डिफिकल्ट होतं, जे म्हणजे ऍक्च्युअली एवढं एन्ग्रॉस्ड असतात नाही का ह्याच्यात. इट्स आम्ही पण एकदा विचारलेलं की सर असं असतं का, कॅरेक्टर मध्ये एकदा कोण जातो त्याला बाहेर यायला. सर बोलले की तसं नाही आहे, तू केवढं आपल्या कॅरेक्टरला सिरियस घेतो, तू कसं आपली तुझी भूमिका काय आहे त्याच्यात. एक विलनची भूमिका आहे, तर एक विलनचे काम काय असतं की राग, मग लाईक तो सगळं भांडणं केले सगळं झालं. सो एवढं तू कॅरेक्टर मध्ये घुसतो, तू केवढे एफर्ट्स लावतो त्याच्यात. तू घरी ते पाठांतर करतोय आणि तू इमॅजिन करतोय की अशी जागा झाली आता, एक वॉर फॉर एक्झाम्पल, वॉर झालंय, वॉर यू आर इमॅजिनिंग इट. तू त्या फील्ड मध्ये उतरलास. असं नसतं की कॅरेक्टर मध्ये घुसला की कॅरेक्टर कम आउटसाइड, असं नसतंच. जेवढं आम्हाला सरने सांगितलंय तसं नसतंच की इट्स ओनली अबाउट हाऊ सिरियस यू टेक. या हाऊ सिरियस यू टेक. आणि वी हॅव टू बी सिरियस. कारण तसं असं नसतं की माझा डायलॉग झाला की मी कॅरेक्टर सोडून देईल, परत येईल, परत कॅचअप करेल. नाही, ते पूर्ण 3 तास मला तो ऍक्टिव्ह राहायला पाहिजे, त्या झोन मध्ये राहायला पाहिजे. तो झोन नाही, एकदा तो झोन बाहेर आला ना, मग व्हेरी डिफिकल्ट टू गेट इन टू इट अगेन. इट्स व्हेरी डिफिकल्ट. And now I want to know it's not only about your dialogue, it is Yeah, about your yeah. सामनेवाला का dialogue Yeah. also, because तुला कळायला पाहिजे की ह्याच्या कुठल्या dialogue नंतर मी बोलायला माझा पाहिजे. dialogue आहे. Yes, So that's- that is also a big task. Oh my god. व्हेरी बिग टास्क. समज त्याचा डायलॉग संपला, लगेच माझा आहे, तो विसरला की मला हे पण कळायला पाहिजे की मी पिक करायला पाहिजे. हा, एक्झॅक्टली. सो इट इज अ टीम वर्क. या, इट्स अ टीम वर्क. अप्रॉक्सिमेट आय थिंक बघायला गेलं तर 1 महिनाही चालेल, 2 महिनेही चालेल. डिपेंड्स ऑन द टाइम, कधी नाटक आहे किंवा हाव कलाकार जात. थोडे कलाकार तरी लगेच करून घेतात. मला तरी जरा वेळ लागतो गेट इन टू द. बट मी करतो नंतर, जसं जसं आता हे 15 दिवस चेक भेटलेलं मला, मी 5 दिवसात झालेलं माझं. मग पॉलिशिंग, कुठे मिस्टेक्स, कुठे राहायचं, हा डायलॉग कसा घ्यायचा, इकडे एक्सप्रेशन्स काय पाहिजे, मग तर होऊन जातं सगळं. ओके. सो नेक्स्ट टाइम जर तुला कधी नाटकाचं मिळालं तर मला प्लीज पासेस दे. इट्स फ्री. हा, नाटक फ्री होत आहे. हा, रवींद्र भवन मध्ये पासेस नाही. ओके. सो माझे किती नाटकं झाले ती रवींद्र भवन मध्ये पण झाले बायनात. मग जे मंदिरं असतात ना, उत्सव असतो तिकडे झाले. आय थिंक शिवानी नाही. ओके. तुला बोलेल मी, नक्की बोलेल फॉर शुअर. बिकॉज मला बघायचं आहे, मी कधीच असं एक्सपिरियन्स नाही केलं. माझा एक फ्रेंड आहे जो ऍक्च्युली नाटकात आहे आणि त्याचे खूप असे होतात नाटकं, पाठवत असतो. बट दॅट आर मोस्ट प्रोबेबली इन कला अकेडमी. तो उधर पहुंचना इज ऑल्सो वेरी. तो कैसे क्या क्या करे लाइफ में, ऐसे हो जाता है. नाउ फॉर यू, एज यू सेड की तुझं नाटकापासून जरा नातं तुटल्यासारखं झालंय फॉर बरोबर सम टाइम 8 आय थिंक 6-8 months झाले. मला अजून आठवण पण येत ना, तर मी शेवटचं नाटक कुठचं केलेलं.
So for you it must be very disturbing now. Disturbing, very disturbing. Because तू स्कूल टाइम मध्ये जे सुरू करतो आणि ते एकदम सुटलं जातं ना, जस्ट बिकॉज समथिंग, म्हणजे तू स्कूल टाइम मध्ये असताना ऑब्वियसली हे विचार केला असेल की नाटक म्हणजे वाव दिस इज लाइक गुड दिस दैट, और ऐसे लगता है कि आगे जाके यू नो हम यही करेंगे यही होगा, बट यू डोंट नो व्हाट लाइफ टेक्स. जसं तुझं आता तू म्हटलं की तू काम करतो, तू जॉब करतो, त्यावर मध्ये 2 वर्ष आधी आय गेस तुझं सुरुवात झाली कॉन्टेंट क्रिएटिंगला. सो हाऊ डिड यू एंटर दॅट? काय झालं की आय थिंक 2 years ago जस्ट एक होली पार्टीला मी आणि सगळे इन्फ्लुएन्सर्स भेटले. माझा एक मित्र आहे अनिश, आणि ही इज व्हेरी क्लोज टू मी, माझा लाईक बेस्ट फ्रेंड माझा. ही इज यंगर दॅन मी, नॉट सॉरी ओल्डर दॅन मी, आणि तो असेल 25-26 वर्षाचा आता असेल, आणि तो मित्र आहे माझा. आणि तो बोलला की आकाश आम्ही होली पार्टीला जाऊया. फाईन, जॉगर्स पार्कमध्ये सगळे इन्फ्लुएन्सर्स येणार, डन, चलो नो प्रॉब्लेम. सो त्याच्या अगोदर माझे 2च रील होते कुठचे तरी छोटेसे केलेले उगाच. त्याच्यानंतर आम्ही तिकडे गेलो होली पार्टीमध्ये, तिकडे सगळे इन्फ्लुएन्सर्स आलेले. आमचा बनी, मग आय थिंक दिव्या, शिवानी. सो तिकडे मी शिवानीला अगोदर भेटलो. शिवानी वही है जो हमारे पॉडकास्ट में आई थी, शिवानी आरोलकर. And the way she explained me her surname was epic though. I'll tell you later. So ठीक है, तो शिवानी को याद रखना, वही शिवानी है जो हमारे पॉडकास्ट में आई थी. ओके, सो या सो तिकडे मी शिवानीला भेटलो वगैरे, सगळ्यांना भेटलो, आणि मग झालं ते झालं, मी निघालो. आणि मग आय थिंक रील्स चालू झाले तेव्हापासून 2 वर्षापासून मी तरी हे करत होतो, रील्स चालू झालेले. आणि मला मित्र म्हणायला लागले, तेव्हा मी नाटकात कामं करायचो 2 वर्ष अगोदर. सो मित्र पण म्हणायला लागले की अरे आकाश तू एवढं चांगलं ऍक्टिंग करतोस, तू रील्स का नाही बनवत. मित्र बोलायला लागले, घरातली बोलायला लागली, लाईक माझा मोठा भाऊ तो बोलायला लागला कर रील्स. मग आणि बेस्ट फ्रेंड्स वगैरे आहेत ते बोलायला लागले अरे कर रील्स चालू कर, होईल बघ काय होते तसं. मग विचार केला की काय करायचं, करूया. आणि केलं तर कोणाबरोबर करा, कोणतरी पाहिजे काहीतरी करायला. कॅमेरा ना, फोन चांगला आपला काय नाही, चला म्हटलं ट्राय करूया. मग माझ्या डोक्यात आलं कोणाला शिवानीच जरा असं वाटलं मला की हिला कॉन्टॅक्ट करूया म्हणून. सो माझ्याकडे अजून टेक्स्ट असणार जो की मी तिला टेक्स्ट केलेला हाय की असं आहे, मला रील करायचं आहे, माझ्या फ्रेंड्सने पण बोललेत मला, सो तू प्लीज माझ्यावर करशील का. आणि तिने हो बोललं, कारण त्या मुमेंटला ती कोल्हापूरसून आलेली, आपलं आय थिंक स्टडीज कम्प्लीट करून आलेली, आणि तिला पण कोण पार्टनर पाहिजे होता रील बनवायला. सो शी वॉज लाईक ओके डन, मला पण कोण पार्टनर पाहिजे होता. सो फ्रॉम दॅट डे टिल टुडे मी काही आहे ना, माझा ही कंटेंट क्रिएशन हा जो प्रवास आहे ना, इज ऑल बिकॉज ऑफ शिवानी, माय बॅकबोन. आजपर्यंत टिल टुडे मी लाईक ऑल क्रेडिट गोज टू शिवानी. All credit. And I know how much dedicated she is towards him, because सप्ताहला आम्ही एकत्र फिरलेलो, and this lady literally took me everywhere just to find Hot Wheels वाला राखी. मतलब इतना घुमाया इसने, इतना घुमाया, चल नहीं Hot Wheels वाला चाहिए, ढूंढना है. She literally made me crazy just because of Hot Wheels. मैं उसको दिखा रही हूँ एक दिखा रही हूँ, ये चलेगा क्या, नहीं यार Hot Wheels वाला चाहिए, नहीं यार Hot Wheels वाला. I don't know finally if you got. Yeah, I got. No. आणि मला ती कॉल करून सांगते तुला कुठची Hot Wheels पाहिजे. किला काय झाले मला. And then she got an idea also. She's like मैं काम करते, असली वाली Hot Wheel लेती हूँ, उस पे धागा बांध के फिर मैं उसको बांधूंगी. Like कर ले बहन, जो करना है कर ले. So आम्ही आय थिंक 2 वर्ष झाली आम्हालाच हो आमच्या एक जर्नीला. बट जो बॉन्ड आम्ही क्रिएट केलाय तो खूप खूप स्ट्रॉंग आहे. हा कधीच सुटणार नाही असा बॉन्ड केलाय मी आणि तिने दोघांनी. कारण मला माहिती आहे तिने मला खूप सपोर्ट केलाय या गोष्टीत तरी. कारण तिच्याचमुळे आज मी जे दुसरे कंटेंट क्रिएटर्स पण आहेत त्यांना हो ते मला कनेक्ट झालं तिच्यामुळे. सो ऑल क्रेडिट गोज टू शिवानी. Yes, correct. So, other than content creation, now what do you think की content creation आता ह्या टाइमला कुठे पोहोचले? ओके, बिफोर कंटेंट क्रिएशन तू टिकटॉक यूज केलंयस का? नाही, नव्हताच टिकटॉकवर. 2 साल पहिले तू टिकटॉक आय गेस था. नाही, बट मी नव्हतो. तू रील बिल ते असले फालतू रील्स केलेच नाही टिकटॉकवर. माझा एक फ्रेंड आहे, मी त्याचं नाव नाही घेणार. ओके, मी त्याचं नाव नाही घेणार.
माझाच कॉलनीमध्ये राहायचा. हम्म. आता तो जर्मनीला असतो. तो टिकटॉक करायचा आणि त्याने मला एक दोन व्हिडिओ मध्ये घेतलेला आणि एवढे बेकार होते ना ते. अरे खूप बेकार. बट मी हे करतो की मी ते फोटोज काढले, ते लाल चष्मा घालून येल्लो जॅकेट घालून ते केले. अजून तुम्ही माझा इंस्टाग्राम ओपन करा आणि खालती ना तो एक फोटो तरी असणारच तसा. अजून मी ठेवलेत ते फोटो, कारण अजून असं झालं हो हे काय. Obviously, I guess we switched from TikTok to Instagram very quickly. Reelsच्या time ला. खूप लवकर. And Shivani is here by the way. म्हणून मेरी नजर एकदम चली गई इसके पास. Okay, so आपण तुला एक टास्क देऊया. As you said, तू नाटकात होता. मी तुला एक डायलॉग देईन. ओके, और तुझे को प्रेजेंट करना है तेरे कैरेक्टर में. ठीक है. डायलॉग वरनं तुला कैरेक्टर कळेलच. ओके. है ना. तो तूने वो कैरेक्टर करना है. दिस विल बी ऑब्वियसली ट्रेडिशनल डायलॉग ओनली. मे बी इन कोंकणी मराठी चलेगा. डायलॉग काय ते बोली आम्ही ते दाखवेन ना तुला, पण तुला कुठली लँग्वेज पाहिजे ती तू चूज कर. म्हणजे तू युजली कुठल्या लँग्वेज मध्ये नाटक. मी जी नाटकं केली ती मराठीमध्ये केली. ठीक आहे. सो मराठी किंवा तुला कुठलं डायलॉग आठवतं तुझ्या नाटकातलं, किंवा तुझी फेवरेट तू कुठली म्हटली नटसम्राट. नटसम्राट तरी खूप वर्ष झाली बघितलं आम्ही. तेही मी नाटक कधी बघितलेलं तेव्हा मी बसलेलो आम्ही तालीम करताना तेव्हा. एक लगेच सर्च करीन. ओके, अँड विल गेट बॅक. ओके, सो he is ready with his dialogue. As I said, this is an activity or challenge for you. So let's see. मी स्क्रीन मधनं बाहेर जाऊ की नाही. ठीक आहे. एक नाटक एकांकिका केलेली मी, लव्ह फॉर एव्हर. त्याच्यात मी लव्ह गुरु होतो. त्याच्यात मी त्याला एक्सप्लेन. रिअल लाईफ मध्ये आहेस का तू तसा? आय विश मी तिकडून दाखवला दुसरा एक अँगल शिवानीचा. नाही, मी तसा नाही. म्हणजे मी ऍडवाइस करतो त्या जणांना की बाई बघ असं आहे. म्हणजे नाही, मी नंतर बोलू. मला इकडे नाही बोलायचं. मला तुझा एक ऍडवाइस माहिती आहे, जे एक तू सांगितलेलंस मे बी. पण आय गेस नंतर ते करेक्ट होतं. आय गेस त्याचा ऍडवाइस तू लेते तो. मी अपने ऍडवाइस नाही मानता ना. मी दुसऱ्यांना ऍडवाइस करतो. ओके, ते आम्ही नंतर बोलूया. पहिली जरा मला तो ते नाटक असं होतं की मी त्याला ऍडवाइस करतो की अरे ती मुलगी तुला फक्त नाटक करते, हे करते, तिचं हे मुलींचे फक्त खेळ असतात. सो त्याचा एक डायलॉग होता की ए प्रेमभंगी या ग्रुपचा ऍडमिन आहे मी. ऍडमिन 99 मेंबर आहेत त्याचे. किती? 99. अरे त्यातील 70 जणांना पोरींनी हेच कारण सांगून सोडून दिलं की पप्पांचा विश्वास कसा मोडू मी. मम्मी नाही म्हणते. अरे माझी येतं हे पण म्हणाली. म्हणजे माझे ते म्हणाले की माझे पप्पा हे पण म्हणाले की अरे तुझ्या फील्ड मधला असता तर नक्की लग्न लावून दिलं असतं. अरे हिच्या पप्पांना लग्न लावायचं होतं की एखादी प्रायव्हेट कंपनी करायची होती घरात. अरे पोरींचे खेळ असं ते. अरे नक्की सांगतो, दरवर्षी ऑलिम्पिक मध्ये हा गेम घेतला ना, दरवर्षी फर्स्ट गोल्ड मेडल आणलेल्या या मुली दरवर्षी. सो हे नाटक एकांकिका एवढी चांगली होते नाही एवढी चांगली होती की मला खूप आवडली. पहिली सॅड असेल मी. ठीक आहे, मी येऊन तुला सांगते की अरे आकाश, ऐकलं का तू? शिवानी धावून गेली त्या पोरासोबत ज्याच्यासोबत तुझं पटत नव्हतं. होऊच शकत नाही. काय बोलतोय? आणि तू तिला वॉर्निंग केले ना, हे बघ त्यांनी लग्न सुद्धा केलंय. शी लिटरली डिच्ड यू बेसिकली. आणि तू म्हणतोय होऊ शकत नाही. मी तुला आधीच सांगितलेलं तिच्याबद्दल. हिला सांगितलेलं मी त्याच्यावर जाऊ नको म्हणून. अरे मला माहिती आहे तो मुलगा कसा आहे. हिला सांगून पण काय फायदा नाही. पण अरे ती आता गेलीये धावून, सो तू तिला काही बोलणार नाही? तिला कॉल तरी करून बघ. काय फायदा नाही, ती नाही उचलणार कॉल माझा. कारण तिला मी भरपूर समजवलं याच्या अगोदर. व्हॉट इफ त्या मुलाने तिच्याबरोबर काही चुकीचं केलं तर, आणि तू तेव्हा तिला सेव्ह नाही करू शकला तर इट्स बेटर की तू. काय नाही होणार तिला, मला माहिती आहे. कारण ती तशी आहे आणि त्याची हिंमत नसेल तिला काय करण्याची. आणि काही झालं तरी मी आहेच त्या पाठीमागे नेहमी. आणि कोण नसला ना, मी नेहमी शिवानीच्या पाठीमागे असेल. काही होऊ दे. आणि समज तिला जराही काही झालं ना, त्या मुलगाला सांगून ठेव, त्याला जेवण तर नाही सोडणार.
फक्त एवढंच पाहिजे की ती खुश राहो. कुठच्याही प्रसंगामध्ये तिला काय नाही व्हायला पाहिजे. तो तेव्हाच वाचेल केव्हा ती खुश राहील. तिच्या खुशी म्हणजे आमची खुशी आहे. हेच आणि काय. पण तू तिच्याशी बोलणार नाही असं आता? बघू आता. ती एक चक्रवाढीमध्ये फसले, काय करू शकतो. म्हणजे ते पळून गेले. आता तिला डोक्यावर खूप काय काय ताप असणार की कुठे राहायचं, कुठे काय जायचं. तर ती जशी थंड होईल तसं बघू. मग सुखात राहू एवढंच. तशी अंदमान निकोबार जाऊन गेली म्हणे. हो असा काना खाली देईल ना हात करून. ज्या दिवशी मला समजलं की हिचं लग्न व्हायला ज्या मुलं आम्हाला नाही वाटत. ते आम्ही विलन पे थोडं कन्वर्ट होता ना. अरे यार आईच्या गावात कसंच केलं तिने लग्न. नाही तिचं मुलगी तो. आता हे संगीत तिचं नाही, त्याचं त्याचं अंगावर गाडी चढवणार त्याचं. आणि त्याच्या बोनेटला बांधणार ना असा बांधणार असा आणि असा शेरवानीवरच चालवणार गाडी. ए मला आयडिया काय तू बेवड्या ऍक्टिंग करू शकतो का? हो मजा येईल बेवड्याची ऍक्टिंग कर. आता तू इतने नशे में है ना कि तेरे को समझ नहीं आ रहा कि अब मैं शिवानी का क्या करूं. भाग गई है. अरे कशाला शिवानीला तुम्ही. अच्छा मग तुझी गर्लफ्रेंड हा. तुझी कोण अशी इमॅजिनरी गर्लफ्रेंड चीट केला तुझ्यावर. चीटर आणि तू पितोयस. तू जाम पिलाय. ऑलरेडी पिलायस. त्या दुःखातच पितोय आता. प्रेम वगैरे काय नसतं समजलं तुम्हाला. काय यार प्रेम बिम का रे? बॅग बनव. पण काय झालं काय तुझं? काय ही सोडून गेली. बोलते तुझ्याकडे पैसा नाहीये. पैसा? अरे मी प्रेम केलं तिच्यावर. बोलते त्याच्याकडे गाडी आहे, पैसा आहे, तो तू सुखी नाही ठेवू शकत म्हणून. सुखी? अरे माझ्याकडे मोठा बंगला नसेल तर काय झालं, म्हणजे छोटं घर आहे, त्या घरात मी काय बोलणार, बॅग बनवणार भाई काय बघते. अरे पण ती करेक्टच बोलली ना की तू तिला कसं सुखी होणार. मी प्रेम देऊ शकतो ना तिला. ते तर आहे पण प्रेमाने काय होणार. पोट भरायला पाहिजे ना प्रेमाने. ते तर आहेच पण मी करेल ना मेहनत तिच्यासाठी. करेल तिच्यासाठी मेहनत मी. पण आता गेली. तिला घेऊन ये ना बरं. सो चला झालं नाटकाचं झालं. आपण बघितलं इन्फ्लुएन्सरची तुझं आपण बॅकग्राऊंड बघितलं की तू कसा आलास. ओके तर आता तुझी एक तू जर यंगस्टर्सना काही ह्याच्याबद्दल सांगणार असशील इन्फ्लुएन्सर्सबद्दल की कसं आहे हे मार्केट, ही इंडस्ट्री इन्फ्लुएन्सिंगची, किंवा आता कुठे चालली आहे, किती वर्स्टवर चालली आहे की आता आहे नीट माइल्डवर किंवा अजून होऊ शकतं काय. इंस्टाग्रामवर आता खूप काही चालू आहे. खूप फेक बेंचमार्क्स लोकांनी सेट करून ठेवलेत की 21 इयर्स मध्येच कोणतरी रिच झालंय, कोणतरी अशा गाडीत फिरतोय. सो आम्हाला असं वाटतं ना की अरे यार ह्यांनी 21 मध्ये एवढं अचीव्ह केलं अँड व्हॉट अबाउट अस वी बिंग 23, आय थिंक 25. हे सगळं ना लकवर आहे. लक सगळं की कोण केवढी मेहनत करतो त्याच्यात, केवढं एफर्ट्स टाकले त्या माणसाने आणि एव्हरीथिंग. बट असं नाही की इंस्टाग्राम बऱ्याच्यावरच चालले. इट डिपेंड्स तुम्ही कसं यूज करता इंस्टाग्रामला, हाऊ यू आर युझिंग इट. तुझे कंटेंट्स काय आहेत, तुझे आयडियाज काय आहेत, तू लाईक तुझी प्रोफाईल तू कशी ठेवतोस लोकांसमोर कशी ठेवतोस. सो असं नाही म्हणू शकत की इंस्टाग्राम इज व्हेरी बॅड. इंस्टाग्राम इज व्हेरी गुड प्लॅटफॉर्म. समज तू चांगलं तुमचा ग्रोथ आहे, लाईक चांगलं तुमचे जे आयडियाज आहेत ते चांगले आहेत तर इंस्टाग्राम इज व्हेरी गुड प्लॅटफॉर्म टू शेअर युअर आयडियाज एव्हरीथिंग. आणि आता जसे तुम्ही पहिला AIs अँड ऑल असं ऐकलं पण आम्ही की देर आर मिसयुजेस ऑफ AIs. सो हे पण एक डिसएडव्हान्टेज आहे जिकडे मुलं एक रॉंग ह्याच्यात चालले. सो दॅट विल बी माय ॲडवाइस की रॉंग ह्याच्यात तरी जाऊच नका. इट्स अ गुड प्लॅटफॉर्म. सो मेक अ गुड यूज ऑफ इट. चांगलं त्याला यूज करा जो आहे प्लॅटफॉर्म. मग चांगलं तुमचं काही असू दे, डान्स असू दे, कुकिंग, काही. सो इन टू इट चांगलं यूज करा त्याचं. दॅट्स माय ॲडवाइस. करेक्ट ऍक्च्युली. आणि मी आजकाल खूप बघितलं सुद्धा आहे की इंस्टाग्रामवर ते AI द वे इट इज जनरेटिंग स्टफ आय डोंट नो ते किती सेफ आहे किती अनसेफ आहे. मी ऐकले की लुक्स व्हेरी क्रीपी. लुक्स लाईक की हे ट्रेंड. सो मी तरी नाही केलं एकही साडी.
तो हो गया कसं ए आय इज ते तेव्हा तयार केलेलं ए आयला की हेल्प करायला की ॲक्च्युली की हेल्प लाईक काही प्रॉब्लेम्स आले यू कॅन आस्क ए आय बट आय थिंक पीपल आर मिसयुजिंग इट अँड इवन ए आय इज व्हेरी व्हेरी डेंजरस ते एक हाईच कारण रिसेंटली केसेस झालेल्या आहेत बऱ्या की ए आय बद्दल की ए आय इज युझिंग युअर डेटा अँड ऑल सो बी केअरफुल करा यूज पाहिजे मला आता मी सांगू शकत नाही कारण मला प्रॉपर डिटेल्स माहिती नाही त्याची नो स्टडीज अबाउट इट इट्स बेटर यू बी केअरफुल गेट युअर ओन Okay. So one last question we'll ask you, okay? Now you said that तू जॉबही करतोयस. Okay? आता तू जॉब आणि हे इन्फ्लुएन्सिंग लाईफ कसं सांभाळतोय अँड बिफोर आन्सरिंग दिस क्वेश्चन एक सिनारिओ आहे तुझ्यासाठी इट इज 2030. Okay? I want you to see yourself in 2030 and explain what you see about yourself, your surrounding. मी 2030 मध्ये समज पोचलो ऑफकोर्स पोचणार. हाय मी समज 2030 विल बी गुड बॅड ऑल्सो कारण आताच एवढं आम्हाला बघायला भेटते की भाई खूप लाईक लोक कशी वागतात एक दुसऱ्यामध्ये भांडणं झाली काही असू दे पण तेवढी चांगलीही वागतात लोक आम्ही कोणालाही उठसूट जज नाही करू शकत नाही मी ना तुम्हाला ना आणि कोणाला जज करू शकत नाही इट डिपेंड्स ऑन द पीपल विथ हुम यू रोम हुम यू सिट तुम्ही कोणावर बसता कोणावर उठता तुमचं सर्कल कसं आहे असं सगळं त्याच्यावर पण असतं बट असं मी सांगू शकतो की ॲडव्हान्स सगळं होणार आहे स्लो आमचं जो लाईक वर्ल्ड इज गेटिंग डेव्हलप्ड ॲडव्हान्स्ड सगळं चेंज होणार आहे स्लो मी 2030 मध्ये मला कुठे बघणार समज बघितलं तर मी काय सांगू शकत नाही इट्स ऑल अबाउट द टाइम कुठे घेऊन जाईल कुठे कसे माझे तेव्हा एफर्ट्स असेल आता करून घेऊन जाईल तर मी आय कॅनॉट प्रिडिक्ट एनिथिंग बट आय वॉन्ट टू सी माय सेल्फ एज अ गुड कंटेंट क्रिएटर एज अ गुड पर्सन वर्क अँड ऑल बघायला गेलं तर करतो मॅनेज मी आता जसं आता तरी व्हायले चालू करतोय काम प्लस कंटेंट क्रिएट कधी आता तशी इवन शिवानी अँड ऑल मला सांगते की आकाश रील करत तिने भरपूर सांगितलं मला टू बी ऑनस्ट भरपूर तिने टू बी ऑनस्ट माझ्याकडे आहे अजून ती मला पाठवत असते आकाश आम्ही हा रील करूया डान्स रील करूया पण लोक मी तिला फक्त सांगतो आम्ही करूया पण टाइम नाही भेटत सो करायचं आहे अजून कारण असंच मी त्याला सांगून नाही ठेवू शकत की अरे आता उद्या करूया आणि मी उद्या समज तिला डिच केल्यावर तर चांगलं नाही वाटलं आणि तिचा राग मला माहिती आहे आणि तो मला ओरडलं भरपूरदा पण आमच्यामध्ये भांडणं होत राहतात मला फरक नाही आवडत मी नाही घाबरत तिची हे करणार नाही बट करायचं मॅनेज यू हॅव टू लर्न टू मॅनेज थिंग्स असं नाही की तुम्ही समज हे एक काम तुमचं करतात की हे नाही करू शकत लर्न टू मॅनेज थिंग्स बॅलन्स ठेवा लाईफमध्ये काम करा तर पण ज्याचा तुम्हाला आवड आहे समज ऍक्टिंग असू दे डान्स असू दे सिंगिंग काही असू दे आवड ठेवा ते कंटिन्यू ठेवा कारण सांगता येत नाही की उद्या सकाळी समज इकडे नाही झालं तर ह्या बाजूला तरी एक हाय ऍक्टिंग असेल तुमची मग सिंगिंग असेल तुम्ही तिकडे ग्रोथ करू शकता की नंतर मग हे आहेच लर्न टू मॅनेज थिंग्स ते बॅलन्स ठेवा लाईफमध्ये आणि एन्जॉय करा लाईफ डोंट टेक एनी स्ट्रेस घेऊन बसायचं नाही एक वस्तू आली अरे यार इकडेच राहिलं स्ट्रेस घेऊ नका जी वस्तू येते येऊ द्या प्रॉब्लेम आली ॲक्सेप्ट करा आणि जस्ट मूव्ह ऑन तिकडेच थांबला ना मग आम्ही एक माणूस तिकडेच राहतो सो इट्स बेटर टू मूव्ह ऑन प्रॉब्लेम येत राहणार लाईफमध्ये असे नाही की प्रॉब्लेम कोणाच्याच लाईफमध्ये येत नाही प्रॉब्लेम येत राहणार यू जस्ट हॅव टू मॅनेज इट अँड मूव्ह ऑन बी स्ट्रॉंग and believe in yourself एवढं फक्त विश्वास ठेवा की you will कारण do it. केव्हा मी आलो लाईक कंटेंट क्रिएटिंग मध्ये माझे फ्रेंड्स खूप थोडे आहेत लाईक अजून आहेत जे माझ्याकडे बोलत पण नाही ओके लाईक सांगा काय करणार यार तू नाही होणार बघ तर बघितलंस का कधी लोकांचं काम आहे बोलायचं लोक बोलणार जस्ट डोंट केअर अबाउट दॅट बिलीव्ह इन युअर सेल्फ मला माहिती आहे की तुम्हाला लिटरली इट फील्स गुड वेन माझ्या आई बाबांना असे लोक भेटतात ना अरे तुमचा मुलगा नाटकात काम करतो खूप चांगलं काम करतो आणि ते घरी येऊन सांगतात ना एवढं प्राऊड फिलिंग येतं ना यू वोंट बिलीव्ह खूप चांगलं वाटतं तेव्हा
सो केअर करू नका. मेक युअर मॉम अँड डॅड फील प्राऊड ऑफ यू आणि जे मनात आहे ना ते करा. when you have a support of your parents na and family and parents na family friends, मला माहिती आहे की मला सपोर्ट जी करणारे लोक आहेत ते खूप चांगले लोक आहेत, खूप स्ट्रॉंग लोक आहेत. सो जी हेटर्स आहेत ना मला नाही फरक पडत की ते काय बोलतात. सो जस्ट लिव्ह इट. ते काय बोलतात बोलू दे त्यांना. टेक इट हॅज डोंट टेक इट ॲज अ काय बोलतात आम्ही त्याला नेगेटिव्ह डिमोटिवेशन होऊ नका. टेक इट एज अ पॉझिटिव्ह थिंग. Get positive by that and just move on. Yes. आणि फॅमिली म्हणजे एंटायर फॅमिली ऑल्सो डज नॉट मॅटर. ओके, ज्यांचं एक्झिस्टंट मॅटरच करत नाही त्यांना जास्त भाव नाही द्यायचा. पेरेंट्स हे इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. My mom, dad, my elder brother supports me in this. I'm here today. I'm doing it. Yes. काही नाही. मला माहिती आहे की माझा मोठा भाऊ, माझी आई, माझे बाबा मला सपोर्ट करतायत. ते सांगायला की कर, मी करणार. हो. I don't want anyone else suggestion or anything. Yes. और बाकी का जो बिलीफ आहे, टू बी ऑनेस्ट, जेव्हा माझं असं होतं ना की यार काही काम नाही करत आहे, काहीच नाही होते, मी कोणाबरोबर जास्त शेअरही करायला जात नाही. बट द ओनली बिलीफ, द लास्ट बिलीफ विच आय हॅव इज इन माधव, दॅट इज गोविंद, म्हणजे कृष्ण जे आहे. बिलीव्ह इन गॉड ऑल्सो. प्लीज बिलीव्ह इन गॉड. कधीच असं हे करू नका की अरे ना यार देव आमच्याच सोबत असं करतो. जे काही होतं लाईफमध्ये ते चांगल्यासाठीच होतं. ओके, जसं जेवढं मला माहिती आहे ना, मला आईने जेवढे सांगितले, जे काही लाईफमध्ये होतात ना ते चांगल्यासाठी होतं. आणि आता तुमच्या समज वाईट प्रसंग चालू आहे ना, एक दिवस येईल, चांगला दिवस येईल. जस्ट वेट फॉर दॅट. बिलीव्ह इन गॉड. होप्स नाही सोडायचे. बिकॉज इट इज रिटन. ते तुमच्या डेस्टिनी मध्ये लिहिलंय and he is already setting it up ना, वो कर रहा है सब. Believe in God. वो रचयिता है, वही सब है. तो I guess that belief also matters a lot. है ना? Believe in God, yeah. Yes. असे लाईफ मध्ये मला लाईक खूप जण बोललेत की अरे काय नाही होणार तुझ्याकडे कंटेंट क्रिएटिंग अजून येणार, छपरीगिरी करतात येणार. And then see, just go on. जे इकडून जे आवाज येते ना ते करायचं. लोकांचं नाही ऐकायचं. एक कानासून ऐकायचं, एक सोडून द्यायचं. चिल लाईफ एन्जॉय करायची. एन्जॉय अ लाईफ. डोंट बी इन 4 वॉल्स मध्ये बसून. नको. एन्जॉय अ लाईफ. आणि असंही नाहीये. ओके, नाउ वी हॅव सीन ऑलमोस्ट 3 इन्फ्लुएन्सर्स आम्ही बघितले, बनी, शिवानी अँड नाउ यू. त्यांच्यासोबत मी जेव्हा बोलली ना, हे जे स्क्रीनवर दिसतं की दे आर सो गुड गोईंग दिस दॅट, त्यांच्या लाईफमध्ये स्ट्रगल आहेत, बट दे आर नॉट लेटिंग दॅट इम्पॅक्ट ऑन देअर लाईफ. सो दॅट्स हाऊ यू शुड बी. डोंट लेट इट सी. तुम्हाला बघून असं दुसरं नाही वाटायला पाहिजे अरे ये खुद इतनी लेची पेची है, इससे क्या ये करे. नो, you see them, you see their videos, तुम्हें पता ही नहीं चलेगा कि उनके लाइफ में क्या स्ट्रगल चल रहा है, क्या है. Everyone has a struggle, everyone is going through it, but it should not be open कि oh my god this is happening to me, मैं क्या करूँ ये. समज मीच एक प्रॉब्लेम घेऊन बसलो. हाँ. आज इकडे नसायचो, लाईक राहायचो तिकडेच. Exactly. So just let it go. जैसे जा रहा है वैसे जाने दो. The thing what you have deserved or you deserve will be coming to you, right? So that's what we all believe in. Yes, so it was. Hopes नाही सोडायचं कधी. That's the thing. True. Awesome insights from him. आणि तो जो म्हणतोय मी बिगनर आहे, मी आता स्टार्ट केलं, असं बोलताना वाटत नव्हतं की तू बिगनर है एंड ऑल. इट लुक लाइक तूने बहुत सारे पॉडकास्ट ऑलरेडी किए हैं, इंटरव्यूज दे चुका है. So very cool and it was really great to have you. Thank you so much. Thank you so much Janvi for inviting me, for getting me here. And Yes. चांगलं वाटलं एक आपली स्टोरी शेअर करून. Yes. Thanks a So lot. and thank you की तू आला, तू सगळ्यांशी बोलला. The smile to Shivani, of course. Big. A very So- big thanks to Shivani also. Very big thanks. कधी तुझा कॉल Thanks पे उसने ऐसे किया. कधी तू सांगितलं म्हणा मी तिला सगळ्यात अगोदर तिला शिवानी तिने असं 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 सांगितलं हुआ है? तू भीती वाटते काय करू अरे जा ना नाही मला तू पाहिजे आली. Oh God. So epics. That's what connection matters. The people you're surrounded with also matters. अगर तू सिर्फ beep मैं गाली देने वाली थी, sorry. अगर if you are only surrounded by those people who are only complaining, your life will be like that only. So it's better to be with people who are okay. तुम आके शेयर करते हो, but वो solutions भी निकल जाते हैं और वो भी उतने strong होते हैं झेलने के लिए. मेक फ्रेंड्स, मेक टॉक टू पीपल. जेवढं होते ना, जेवढं असते ना ते बोलत राहायचं लोकांकडे. मी तरी एक अनेक सजेशन करतो की लोकांना
की समज इफ यू आर हॅव्हिंग एनी प्रॉब्लेम ना, शेअर टू पीपल. तुमचा क्लोज वन्स कोणी असेल ना त्यांना तरी शेअर करा. दॅट विल बी द बेस्ट थिंग. कारण जी गोष्ट आम्ही आत ठेवतो ना तीच आम्हाला जास्त तोलते आतला आत. So share, talk to, make friends, make new friends. I'm like that. I love making new friends. I love to get connected to people. तेच करा. आणि समज काही वाटलं ना, आपल्या जवळच्या माणसांना सांगा. आत नाही ठेवायचं, सांगा. Be free. Correct. So that's all we had for today's podcast. Thank you so much. We'll come with other podcast very soon. Thank you so much and stay tuned. Also subscribe and what? And like. Yes. Okay, thank you so much. Bye bye. Bye bye.